MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. आजचा टॉपिक बापू एकदम झक्कास. भारत सरकारचा कायदा 1858, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. पहिल्यांदा शब्द तुम्हाला दिसते इथं भाऊ, इंडिया है ना, भारत असा शब्द याच्यापूर्वी ऐकला होता का? ऐकला. आता ब्रिटिश सरकारचे आतापर्यंत आपण कायदे पाहिले, एकही नाही. नाव काय ऐकतो तर रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स इंडिया, पिट्स भाऊचंही नाव देऊन टाकला, पिट्स इंडिया ऍक्ट, पिटाले पिट्स इंडिया ऍक्ट, चार्टर्ड ऍक्ट. का हो, नाव एकही. भारत कुठं गेला? आत्ता दिसतो पहिल्यांदा भारत. बापू पहिल्यांदा आयडेंटिटी भारत म्हणून इथं दिसून येत आहे, इंडिया म्हणून कायद्यामध्ये तरतुदी दिसून येत आहेत. आता इकडे दुसरा टायटल पाहिला तर प्रत्यक्ष ब्रिटिश राज. म्हणजे हा कायदा काहीतरी जबरदस्त टर्निंग पॉइंट आहे. यस, भारतीय संविधानाच्या ज्या इव्होल्युशनरी प्रोसेस आहेत, उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, त्यामध्ये हा एकदम मैलाचा दगड ठरलेला आहे. माइलस्टोन इन द इव्होल्युशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री. आणि त्याच्यामुळे याला छानपैकी समजणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहून घेऊया तर भाऊ, हा कायदा बनवायची काय गरज आली रे, है ना, ब्रिटिशांले कोणती अशी मरिमाय आली होती ते समजून घेऊ. दुसरा असा की याच्यात मग काय काय लोचे घुसवून ठेवले, काय असं टाकल्या तरतुदी त्या पाहून घेऊ. आणि तरतुदी खरंच मस्त होत्या, ढासू क फुस्स होत्या, जसं आधीचे कायदे होत होते नावानं, नुसता टाइमपास, ते बी आपण समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. पण समजण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे आपले 2 प्रश्न असलेच पाहिजे. कुठं? आपल्या डोक्यात. तर पाहून घेऊ. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मायासाठी हो का? नाही, माया सगळं बरोबर बोलले तुम्ही, निपटलं. भारत सरकारचा कायदा 1858 चे वैशिष्ट्य कोणती म्हणते रे बाबा? विच इज ऑर आर द सॅलियंट फीचर्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. दुहेरी राज्य पद्धती निरस्त झाली म्हणते. अबोल्युशन ऑफ ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम. विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला म्हणते. स्टार्ट ऑफ डिसेंट्रलायझेशन प्रोसेस. आणि भारतातील राज्यकारभारात जबाबदेहिता निर्माण झाली म्हणते बाबा. क्रिएशन ऑफ अकाउंटेबिलिटी इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, असा म्हणून घेते. ऑप्शन तुमच्या समोर आहेत, बरोबर आहे, ठीक आहे. तर उत्तर किंवा आठवण व्हिडिओ समजून घेतला. तर चला दुसऱ्यांदा पाहून घेऊया. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती तरतूद भारत सरकारचा कायदा 1858 मध्ये नमूद होती म्हणते बाबा? विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन वॉज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. पहिलं, फर्स्ट, इंडिया कौन्सिल प्रशासकीय मंडळ म्हणून कार्य करते. इंडिया कौन्सिल कसं कार्य करते? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल. दुसरं, भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया ब्रिटन संसदेत जबाबदार राहील म्हणते बाबा. रिस्पॉन्सिबल टू द ब्रिटन पार्लमेंट. तिसरं आहे, व्हाईसराय जो आहे आज सैन्य उभारणीचे अधिकार बहाल केले म्हणते बाबा. अलोकेटेड पॉवर टू रेज द मिलिटरी असं म्हणते. आणि चौथा, इंडिया कौन्सिल मध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व आहे म्हणते. जमला जुगाड है ना. रिप्रेझेंटेशन टू इंडियन्स इन इंडिया कौन्सिल कोणता तरी असं एकच तरतूद तुम्हाला शोधायची आहे. ठीक आहे, आता आपण समजून घेऊया काय आहे ते. तर प्रथमतः आपण काय पाहूया तर कुठल्याही कायद्याची प्रथमतः आपण काय बघितली पाहिजे? पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड. तर 1858च्या भारत सरकारच्या कायद्याचं एकदम जबरदस्त बॅकग्राऊंड आहे. इन्स्टंट चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे काय? तर 1857चा उठाव. 1857च्या उठावानं ब्रिटिश सरकारची पूर्ण वाट लावून टाकली. जरी हा उठाव दाबल्या गेला है ना, ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी या जिंकली असेल, तरी सुद्धा या उठावानं त्यांची पूर्ण दंडी गुल झाली होती. पायाखालची जमीन सरकली होती. वाटलं होतं की बाबा आता जर सुधारलो नाही आणि लोचे करत राहिलो तर आपलं काही खरं नाही. मग ईस्ट इंडिया कंपनीनं स्वतःचे दावे न हे ते धराले. बाबा असं झालं तसं झालं, मला समजलेच नाही, कुठून घुसले काय झालं, असे लई दावे दिले. पण ब्रिटिश पार्लमेंट ऐकायला तयार नव्हती. ब्रिटिश पार्लमेंटनं हा चान्स घेतला ना, म्हणला बापू आता तुही लायकी राहिली नाही का,
तर तुनं करून ठेवलास लई लोचे. तर ईस्ट इंडिया कंपनीचे काय लोचे होते बॅकग्राऊंड मध्ये, तर आपण समजून घेऊया. पहिलं, धार्मिक हस्तक्षेप आपण बघितलं याच्या पूर्वीच्या कायद्यामध्ये, है ना. 1833च्या कायद्या वगैरे मध्ये आपल्याला काय दिसतंय की मिशनरीज जे आहेत त्यांना परमिशन दिली. मग मिशनरीला परमिशन दिली ते कोणासोबत, या ईस्ट इंडिया कंपनीचे जे ऑफिसर आहेत त्यांच्यासोबत यायला लागले, त्यांच्यासोबत धंदे करायला लागले लोचे. आणि मग कॉमन मॅन, आपला सामान्य माणूस बिचारा, सामान्य माणूस जो आहे भारतातला, याले आलं टेन्शन. बापू म्हणे माया धर्म बाटवत आहे, काही खरं नाही, है ना. देर इज अ इंटरफिअरन्स इन द रिलिजियस फेथ ऑफ इंडियन्स अँड इंडियन्स वेअर इन अ फिअर. इतके घाबरून गेले होते की आमचा धर्म समूळ नष्ट तर करत नाही आहेत. देअर वॉज अ मास कन्व्हर्शन टू द ख्रिश्चॅनिटी, असं व्हायला लागलं. दुसरीकडे सामान्य माणूस तर आहे धार्मिक हस्तक्षेपामुळे टेन्शन मध्ये, पण दुसरं टेन्शन होतं ते म्हणजे मिलिटरीमध्ये. सैनिक जे आहेत, सैन्य, त्यांनाही टेन्शन. आपण बघितलं आहे की 1857च्या उठावाचं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय, तर सैन्य जे होतं त्या सैन्याला बाटवण्याचं काम केलं. कसं, तर बाबा जे हिंदू लोक आहेत, हिंदू सैनिक आहेत बिचारे, त्या हिंदू सैनिकांना माहित झालं की बाबा जे कारतूस आहे, कार्टिलेज जे आहे, है ना, रायफलवर त्याच्यात गोळीचं वरचं कातळ जे आहे, जे दातानं तोडावं लागत होतं, ते गायीच्या चामड्याचं बनलेलं आहे. गायीचं चामडं, है ना. आता हे गायीचं कातळ बनवलं ते तोड, म्हणजे मी पाप करणं झालं, भयानक एकदम. दुसरं, इकडे जर बघितलं तर मुस्लिम जे आहे, मुस्लिम जे आहेत सैनिक, त्यांना माहित झालं की बाबा यातले काही कारतूस जे बनवलेले आहेत ते जे आहेत ते कशापासून, डुकराच्या याच्यापासून, डुकराचं कातळ. अरे केवढं खतरनाक. आता बघा, जर आपल्या धार्मिक भावना दुखावल्याने इतकीपर्यंत, तर माणूस कसा होईल, माणूस कसा होईल, बरोबर आहे. मग त्यामुळे यांच्यामध्ये जबरदस्त नाराजगी. सोबतच मिलिटरी, म्हणजे भारतामध्ये त्यावेळात अशी रूढी परंपरा होती की समुद्र जे आहे त्याला ओलांडायचं नाही, है ना, नॉट टू क्रॉस द ओशन्स, है ना. त्यामुळे धर्म भ्रष्ट होऊ शकतो. मग पण चालले बर्मामध्ये, चल लढाले बापू, चल चल इकडे चल, तर ते बिचारे समुद्रात चालले. तर त्याच्यामुळे मिलिटरीमध्ये जे आहे, मिलिटरी मॅन, त्यामुळे रिलिजियस जे आहे एक थ्रेट ते जबरदस्त बनलं होतं. ती धुसमूस हे कोण केले, ईस्ट इंडिया कंपनीच्या ऑफिसरने धंदे केले, मिशनरीजला, बरोबर आहे. दुसरं असं की इकडे तर सामान्य माणूस त्रस्त, मिलिटरी त्रस्त, इकडे प्रिन्सली स्टेट्स, संस्थान म्हणजे प्रिन्सली स्टेट. आता हे प्रिन्सली स्टेट सुद्धा बिचारे त्रस्त, सुखानं जगू नाही देत होते. राजकुमारने मैं आया राजकुमार असा डान्स करून होते त्यातलं. आमचे का करत होते, तर बाबा सबसिडियरी अलायन्स, चरे बाबा सबसिडियरी अलायन्स, है ना, आणि डॉक्ट्राइन ऑफ लॅप्स. हे दोन धंदे एवढे खतरनाक झाले, है ना. दोन गव्हर्नरनी दोन धंदे केले आणि एवढे खतरनाक झाले का बिचारे प्रिन्सली स्टेटचे जे राजे होते त्यांना टेन्शनच राहील. सोबत टॅक्सेशन, खतरनाक टॅक्सेशन त्यांच्याकडून वसूल, है ना. तर ते म्हणे आम्ही राजे हो का बाबा वसुलीबाई हो, काहीच समजे नाही. आणि ते परेशान झाले होते, त्यांना काही जगणं बरोबर झालं नव्हतं. लक्झरी लाईफ जे होतं आधीचं ते सगळं गेलं होतं. हे यांच्या ते धुसमूस, ही धुसमूस, ही धुसमूस, हे तर आहे. प्रॉब्लेम्स होते भारतीयांकडनं, त्यामुळे भारतीयांकडनं रिप्रेझेंटेशन व्हायला लागले होते याच्यापूर्वी. याच्यापूर्वी राजा राम मोहन राय सुद्धा गेले होते, है ना. असोसिएशन जे आहेत, बरेचसे असोसिएशन तयार झाले, त्यांनी पिटिशन केले होते की बाबा तुम्ही तिकडे मात्र ब्रिटिश पार्लमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट असा शब्द वापरता, आणि इकडे कुठे रिस्पॉन्सिबिलिटी. हे कोण होत, ईस्ट इंडिया कंपनीचे ट्रेडर, व्यापारी, ट्रेडर. आता हे ट्रेडर होते आणि यांनी काय दिला, रुलर. बंदराले कोलीत रुलर, बरोबर आहे. म्हणजे इकडे ट्रेडर रुलर झाले विदाउट एनी रिस्पॉन्सिबिलिटी, विदाउट एनी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे आहेत ते बम धंदे करते, गव्हर्नर जनरलच्या भरोशावर बम धंदे करते. हे लुटालूट, हे विचारू नका. म्हणजे
कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी न घेता रूल, रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्स हा कॉन्सेप्टच नव्हता. तिकडे ब्रिटनमध्ये मात्र रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्स, तिथे पार्लमेंट, तिथे डेमोक्रेसी, इकडे लूट. भारतामध्ये हे का बा दोबलेगिरी है ना, ते दोबलेगिरीचाही एक इश्यू तेव्हा होताच. आणि मग बघितलं आपण तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर हे रिकाम टेकडे लमचे. बोर्ड ऑफ कंट्रोल बसला ब्रिटनमध्ये, कोर्ट ऑफ डायरेक्टर भारतामध्ये. हे दोघांमध्ये झगडे, मेन झगडे कोणते, एखादं डॉक्युमेंट बनवायचं असेल है ना, डिस्पॅच सेक्शन्स म्हणतात त्याला. डॉक्युमेंट बनवायचं असेल तर त्याला एंडोर्स मारणे, करेक्ट करणे आणि ते तिकडे पाठवणे ब्रिटनले. ह्या दोघांचे झगडे एकमेकांत है ना, एकमेकांची जबाबदारी ढकलाची. नाही त्यानं खुटी मारलं, यानं खुटी मारलं, यानं असंच काऊन लिहिलं, मी असा लिहिन. हे धंदे करत करत एवढा डिले, एवढा उशीर का विचारू नका. म्हणजे हे काय होतं, डबल गव्हर्नमेंट होतं. एक चालवाचं बोर्ड ऑफ कंट्रोल, दुसरं चालवाचं कोर्ट ऑफ डायरेक्टर. भारतात कोर्ट ऑफ डायरेक्टर, तिकडे बोर्ड ऑफ कंट्रोल. धंदे बोगस. आणि त्याच्यामुळे सुद्धा लोचे यायला लागले. ते ईस्ट इंडिया कंपनीचे हे चंडाळ चौकटी लोचे तुम्हाला लक्षात आले. आणि मग त्याची परिणिती झाली 1857चा उठाव. मग आता ब्रिटिश सरकार म्हणे खूप झालं बे म्हणे तुमचं, कायचे नाटक हो बे म्हणे, चल गेट आउट. एक तर आमच्यामुळे तुम्हाला व्यापार जमला नाही, पूर्ण चौपट करून टाकल्या, आम्ही कर्ज किती द्याव, आता तुम्हाला राज्य करा म्हणतो आमच्या वतीनं, तर ते बी धंदे जमत नाही. ना तुम्ही धड राज्य करू शकत, ना तुम्ही धड व्यापार करू शकत है ना. द ईस्ट इंडिया कंपनी हॅड बीन सबस्टॅन्शियली फेल्ड ऑन 2 fronts, on the trading fronts as well as on the governance front. And because of this, याच्यामुळे आपल्याला काय दिसते, 1857चा कायदा, 1858चा कायदा झाला. चला आता बघूया काय झाला. तर कसा बघूया. पहिल्यांदा टायटल बघा, टायटल लक्षात घ्या कसा झाला. भारताच्या सुशासनाचा कायदा 1800. टायटल काय होतं, ऍक्ट फॉर अ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1858 हे टायटल आहे. भारत सरकारचा कायदा 1858 हे ऑफिशियल टायटल नाही आहे. ऑफिशियल टायटल काय आहे, ऍक्ट फॉर अ गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारतामध्ये सुशासन, चांगलं प्रशासन करायचं आहे. याचा अर्थ आधी काय होता, लोचा होता, प्रशासना ढासू एकदम फेल बोगस झाला होता, म्हणून हा असा. ठीक आहे, टायटल लक्षात ठेवा, ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1858. पण बिलामध्ये नाव का होतं लक्षात घ्या. बिलामध्ये नाव का होतं, तर बिल होतं जे पारित झालं. अँड ऍक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. काय टायटल होतं, अँड ऍक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. टायटल लक्षात ठेवायचं. बेटर इथं गुड. ठीक आहे, इंग्लिश मध्ये विचारलं तर दोघांत चांगलाच होते, गुड म्हणा का बेटर, चांगलाच होते, जाऊ द्या. आता प्राईम मिनिस्टर लॉर्ड पामेल्स्टॉन जे आहे, त्या लॉर्ड पामेल्स्टॉननी हे बिल सादर केलं पहिल्यांदा फेब्रुवारी 1858ला. हे सादर केल्यानं बिचाऱ्याची दंडी उडली. एक वेगळ्याच केसमध्ये एक मर्डर ऍक्ट होता, त्याच्यामध्ये याला फसवलं आणि त्याचं सरकार चालला गेला. त्याचं सरकार गेल्यावर मायनॉरिटी गव्हर्नमेंट बसलं. कोणतं गव्हर्नमेंट, मायनॉरिटी गव्हर्नमेंट कन्झर्वेटिव्हचं. प्राईम मिनिस्टर एडवर्ड स्मिथ स्टॅनली, हे लक्षात ठेवा बरं, नाही ते कारण इकडे स्टॅनली आहे, डबल स्टॅनली आहेत आमचे बापने पुट्ट. तर प्राईम मिनिस्टर एडवर्ड स्मिथ स्टॅनली हा कोण होय, 14th अर्ल ऑफ डेरबी हा प्राईम मिनिस्टर झाला मायनॉरिटी गव्हर्नमेंटचा. याच्या सोबत देसरेली जो आहे चान्सलर ऑफ एक्सचेकर होता, आणि लॉर्ड एलेनबर्ग जो आहे तो प्रेसिडेंट ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल होता. आणि मग याने जे आहे याने आपलं नवीन बिल सादर केलं, ते देसरेलीने बिल सादर केलं. कोणी बिल सादर केलं, देसरेलीने बिल सादर केलं. याच दरम्यान पुन्हा किती घटना घडल्या. याच दरम्यान लॉर्ड एलेनबर्ग जे आहे त्याची दंडी उडली. म्हणजे प्रेसिडेंट ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोल खाली झाला. जसा खाली झाला, यानं आपल्या पोट्टा, त्याच्या पोट्ट बी होतं तिथं, त्याच्या पोट्ट्याला चान्स दिला, तो म्हणजे झाला लॉर्ड स्टॅनली. कोण होय हा, 15th अर्ल ऑफ डेरबी. लक्षात ठेवा कोण होय, लॉर्ड स्टॅनली 15th अर्ल ऑफ डेरबी. हा कोण झाला, प्रेसिडेंट ऑफ द बोर्ड ऑफ कंट्रोल झाला. यानं मग बिल सादर केलं, त्याचं टायटल होतं अँड ऍक्ट फॉर द बेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. क्लिअर, लक्षात आलं. मग केव्हा पारित झाला, तर पारित झाला 2 ऑगस्ट 1858. केव्हा अंमलात आला,
1 नोव्हेंबर 1858. एमपीएससी होय रे बाबा, एमपीएससीच्या वेगवेगळ्या परीक्षात हे असं राहते, लक्षात ठेवायला हरकत नाही, म्हणून एवढी पाल्लाळ. ठीक आहे, राईट. हा आपला कोण होय हा भाऊ? हा होय प्राईम मिनिस्टर. त्याच्या पुट्ट समोर आहे, समोर पोहताले शेंबड्याले. ठीक आहे. हा चला आता ठळक तरतुदी आपण समजून घेऊ. महत्वाची तरतूद, सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे कंपनीच्या राज्याची दंडी गुल. हेच महत्वाची तरतूद आहे आणि याच्या इर्दगिर्द याच्या आजूबाजूला सगळा फिरला आहे. मग हे आला तो गेला, याचा जुगाड त्याच्या जुगाड, हे पद ते पद, हे जे झालं ना ते केवळ एका याच्यासाठी की ईस्ट इंडिया कंपनीला हटवला, आता कोण असं. ठीक आहे. तर कंपनीचे राज्य संपुष्टात हे मूळ आणि हेच प्रमुख जे आहे तरतूद आहे. एंड ऑफ द कंपनीज रूल. दुसरं मग ते गेलं तर कोणाजवळ राहील? तर ब्रिटनच्या राणीकडे गेलं. सर्व सत्ता कोणाकडे गेली? ब्रिटनच्या राणीकडे. आणि भारतामध्ये कोण राज्य करत होता? ब्रिटनच्या राणीच्या वतीनं व्हाईसरॉय हा राज्य करत होता. अर्थच आहे व्हाईसरॉय ऑन बिहाफ ऑफ. बघू ते पुढं. ठीक आहे. मग कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे निरस्त करून टाकले, कारण हे दोघी जुगाड कोणाचे होते? ईस्ट इंडिया कंपनीचे. आता इले संपवायचे आहेत, यांना संपवावं लागल, बरोबर आहे ना. म्हणून कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल यांनी निरस्त केले आणि दुहेरी राज्य व्यवस्था ही समाप्त झाली. काय झालं? दुहेरी राज्य. दुहेरी म्हणजे हे दोघं जण भालधंदे करायचे है ना, तर ते दुहेरी राज्य व्यवस्था बरखास्त झाली, समाप्त झाली. भारत मंत्री आणि इंडिया कौन्सिल याची निर्मिती झाली, कारण की आता राणीले सगळा अधिकार दिला तर राणी स्वतः काम करायला येईन का नाही? एक तिचा व्हायसराय चमचा तोच पूर्ण होईल का? नाही. मग आपल्याला एक टीम लागन. तर टीम लागन म्हणून भारत मंत्री आणि इंडिया कौन्सिलची निर्मिती, क्रिएशन ऑफ सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया अँड इंडिया कौन्सिल. हे काऊन आली हे बी मी सांगतो मग पुढे. ठीक आहे. खालसा पद्धती जी आहे, अबोलिशन ऑफ डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स, हे बी रद्द करण्यात आली, कारण भाऊचे धंदे होते. आधीच्या याच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल कोणत्या भाऊचे धंदे, सांगायची गरज नाही, पाहून घ्या व्हिडिओ. त्यानंतर भारतीय नागरिक सेवा सुरू झाली, इंट्रोड्युसिंग इंडियन सिव्हिल सर्व्हिस. तुम्ही म्हणाल दरवेळेस तर होते, पण आता पाहू किती झाली सुरू ना काय, ते तेव्हाही झाली होती. ठीक आहे. 1853. तर आपला काय दिसते? हा वाला हा भाऊ गेला इकडे, म्हणजे हा जो आहे कोण हो? ईस्ट इंडिया कंपनीनं. हा कोण हो? ब्रिटिश सरकार. ब्रिटिश सरकारकडे सत्ता चालली गेली. आता समजून घ्या. सर्वात पहिले महत्वाचं कोणती ठळक तरतूद आहे महत्वाची, म्हणजे क्रक्स ऑफ द 1858 ऍक्ट. काय क्रक्स आहे? एंड ऑफ द रूल ऑफ ईस्ट इंडिया कंपनी इन इंडिया. बस हे क्रक्स आहे. मग हे क्रक्स आहे कंपनीची राजवट संपुष्टात. तर या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण समजून घ्या कोणाचं राज्य आलं. मग ब्रिटनच्या राणीची राजवट आली. कोणाची आली? ब्रिटनच्या राणीची राजवट आली. आता ब्रिटनची राणी कोण होती है ना? तर आपण लक्षात येतं ब्रिटनमध्ये मोनार्की होती. मोनार्की होती, बरोबर आहे, राईट. परंतु पार्लमेंटरी सिस्टीम पण होती तिथे. पार्लमेंटरी सिस्टीम पण होती है ना, म्हणजे डेमोक्रेसी आहे पार्लमेंटरी सिस्टीमच्या थ्रू आणि मोनार्की पण आहे असं आपल्याला दिसून येतं. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण समजून घेऊया. ठीक आहे. बघा, ब्रिटनच्या राणीकडे जर सर्व सत्ता आली तर याचा अर्थ कसा? तर पहिला, जेवढे कंपनीची प्रॉपर्टी आणि मिलिटरी तो कोणाकडे जाईल? जेवढी कंपनीची प्रॉपर्टी आणि मिलिटरी, कारण कंपनी खतम झाली तर त्यामुळे कंपनीची प्रॉपर्टी आणि मिलिटरी कोणाकडे जाईल? ब्रिटनच्या राणीकडे जाईल. म्हणजे तिला बघावं लागेल. मग त्यासाठी मशिनरीची आवश्यकता आहे. मग मशिनरीची आवश्यकता भारतात आहे म्हणून तिचा प्रतिनिधी असला पाहिजे. तर भारतामध्ये व्हायसराय हा राणीचा एजंट. व्हायसराय कोण आहे? राणीचा एजंट. हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. हा कोण आहे? रिप्रेझेंटेटिव्ह आहे, प्रतिनिधी आहे. पण प्रतिनिधी हा असला तरी ब्रिटनमध्ये कसं आहे? राणी मोनार्क आहे आणि ती जी आहे विथ द एड अँड ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, त्यामुळे पार्लमेंट आहे. मग जबाबदेहिता आहे तिथे, पार्लमेंटला जबाबदेहिता आहे. म्हणून इथली जी सत्ता आहे भारतामधली राणीची, म्हणजे राणीच्या वतीनं व्हायसराय जो चालवतो, तर हा सुद्धा जबाबदेह असला पाहिजे. हा इथून तिथं भालधंदे करायला जाऊ शकते का? ऑनलाईन होतं का आताचं
VC लावला ना केला नाही. म्हणून याच्या वतीनं तिथं टीम असणं आवश्यक आहे. पण ते टीम कशी? रिस्पॉन्सिबल. कशी टीम अशी? रिस्पॉन्सिबल, जी जबाबदेहिता निश्चित करू शकेल. आता जबाबदेहिता ब्रिटनला कोणाकडे? पार्लमेंटकडे. मग पार्लमेंटकडे कोण जबाबदार राहील? मिनिस्टर, मंत्री. म्हणून तिथे तसा माणूस असला पाहिजे ब्रिटनमध्ये, भारत मंत्री. हा राणीच्या नावाने आणि राणीच्या वतीने भारताचा थेट राज्यकारभाराचं नियंत्रण करेल. काय करेल? थेट राज्य. हा जो भारत मंत्री आहे, हा भारत मंत्रीच राहील, ब्रिटनच्या पार्लमेंटला जबाबदार. बरोबर आहे. मग आता हे सर्व सत्ता आली याच्याकडे आणि आपली जी आहे ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली, तर ती संपवावी लागेल. म्हणून बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर यांना निरस्त करून त्यांची दुहेरी राज्य व्यवस्था समाप्त करावी लागेल. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही हा शब्द ऐकाल की ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आली 1858च्या कायद्याने, तर आपल्याला ह्या 4 अँगलने ती संपुष्टात आली असं निश्चित करावं लागेल. तुम्हाला काही अनालिटिकल, काही कॉन्सेप्च्युअल एलिमेंटने जर विचारलं तर तुम्हाला ह्या 4 अंगांचा विचार करावा लागेल. क्लिअर? लक्षात आलंय? ठीक आहे. आता आपण तरतुदींवर फोकस करूया पहिल्यांदा. कारण की भारतामध्ये जे गव्हर्नन्स आहे त्याच्यावर प्रॉपर नियंत्रण, रेग्युलेशन ठेवायचं आहे. व्हाईसरायला सुद्धा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये डायरेक्शन्स द्यायच्या. त्यासाठी तिथे एक जबाबदार व्यक्ती निश्चित करणं आवश्यक होतं. ती पहिल्यांदा जे क्रिएट केलं ते आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारत मंत्री आपण त्याला असं म्हणतो. भारत मंत्री कोण राहील? मग जबाबदारीता निश्चित झाली पाहिजे, म्हणून तो ब्रिटिश कॅबिनेट मिनिस्टर राहील. कोण राहील? ब्रिटिश कॅबिनेट मिनिस्टर. कारण कॅबिनेट मिनिस्टर्स तिकडे जे आहेत, वेअर बिंग रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट ऑफ ब्रिटन, ब्रिटनच्या संसदेला ते जबाबदार राहणार. बरोबर आहे. त्यांना तिथे उत्तर द्यावं लागणार. म्हणजे कॅबिनेट मंत्री डिक्लेअर केल्यामुळे ऑब्व्हियसली भारतातील सर्व राज्यकारभाराची जी जबाबदारी आहे ती निश्चित झाली. म्हणजेच अकाउंटेबल गव्हर्नमेंट किंवा अकाउंटेबल गव्हर्नन्सची नीव ठेवली आहे. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिश संसदेत जबाबदार, रिस्पॉन्सिबल टू द ब्रिटिश है ना पार्लमेंट. सोबत आता की हा एकटा माणूस एवढा मोठा लवाजमा आणि त्या व्हाईसरायले छोट्या छोट्या एवढ्या डायव्हर्सिफाईड अँगलचं है ना डायरेक्शन द्यायचं तेवढं सोपं काम आहे का? तर त्याला पाहिजे टीम. त्याला पाहिजे टीम. तर टीम कोण आहे? तर टीम आहे इंडिया कौन्सिल. टीम कोण आहे? इंडिया कौन्सिल. मग इंडिया कौन्सिल ही त्याची टीम आहे, म्हणून तो त्याचा अध्यक्ष. सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इज अ चेअरमन ऑफ इंडिया कौन्सिल. ठीक आहे, राईट. मग ब्रिटनच्या राणीच्या वतीने आणि नावावर तो थेट राज्य करेल, हे पण लक्षात ठेवायचं है ना. बाय इंडिया, बाय अँड इन द नेम ऑफ, बाय अँड इन द नेम ऑफ. बरोबर आहे. राणीच्या वतीनं आणि राणीच्या नावावर तो काम करेल. क्लिअर? लक्षात आलं? किती तरतुदी आपल्याला लक्षात ठेवा. हे विचारतात असं जशान तसं. आता हा जो आहे भारत मंत्री, त्याचे अधिकार हे खूप महत्वाचे. तर त्याची जबाबदारी निश्चित केली आहे ना. मग अधिकार, तर इंडिया कौन्सिल जो आहे त्याचा तो चेअरमन आहे. मग इंडिया कौन्सिल जी आहे ही ऍडवायझरी बॉडी आहे आणि ऍडवायझरी बॉडी जी आहे ही आपलं मत देते आणि मत दिल्यामुळे तिथे मग त्याला मतदान होणं आवश्यक आहे. कारण की डिफरन्सेस राहू शकतात, विरोधाभास राहू शकतो. मग अशा याला मतदान होणार. मग मतदान होणार तर बाय मेजॉरिटीच कुठला तरी निर्णय होणार. मग हा निर्णय मेजॉरिटीने होतो त्यावेळेला मात्र याची भूमिका जी आहे भारत मंत्र्याची खूप फार महत्वाची आहे. आता तो पॉवर बघा कसा आहे त्याचा, की इंडिया कौन्सिलमध्ये तो मतदान तर करू शकतो ऍज अ मेंबर ऑफ इंडिया कौन्सिल अँड ऍज अ चेअरमन, बट ऍज अ चेअरमन त्याचा पॉवर असला पाहिजे म्हणून कास्टिंग व्होट, दॅट मीन्स व्हेटो पॉवर सुद्धा त्याला अवेलेबल करून दिलेला आहे. आणि हा व्हेटो पॉवर अजून दुसऱ्या लेवलवर जर बघितला तर आपल्याला असं दिसतंय की बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये एक सिक्रेट कमिटी होती. बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये काय होती? एक सिक्रेट कमिटी होती. आणि या सिक्रेट कमिटीचं काम काय आहे? तर गव्हर्नर जनरलला कोणालाही न सांगता, कुठलेही मतदान न घेता काही निर्देश देणे. ते सुंबळीमधले एकदम बिलकुल गोपनीय नाही का? बिलकुल हेच जे पॉवर आहेत बघा. पॉवर कसं, हेच पॉवर व्हाईसरायला ऍडवाइस द्यायला है ना
कोणताही दस्तावेज पाठवायचं याला न सांगता इंडिया कौन्सिलला सांगायची गरज नाही, चर्चा करायची गरज नाही, काहीच नाही. कशासाठी? फॉर द स्ट्रॅटेजिक पर्पज. फॉर द स्ट्रॅटेजिक पर्पज याच्यासाठी. तर म्हणजेच आपल्याला काय दिसतं? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया वॉज वन ऑफ द पॉवरफुल कॅबिनेट मिनिस्टर इन द ब्रिटिश पार्लमेंट. है ना, ब्रिटनच्या संसदेमधील अत्यंत पॉवरफुल मिनिस्टर्स मधला, म्हणूनच त्याला कॅबिनेट दर्जा आहे. कॅबिनेट मंत्री आहे ना तो, ऐरागैरा आहे का? नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हाच तो भाऊ कोण? लॉर्ड स्टॅनली. लॉर्ड स्टॅनली वॉज अ फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. है ना, काय त्याला 15th अर्ल ऑफ डेरबी म्हणते. केव्हापासून? 2 ऑगस्ट 1858. लक्षात ठेवा, 2 ऑगस्ट 1858 टू 11 जून 1859. क्लिअर? राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर इंडिया कौन्सिल हे लक्षात येतं की बाबा ऍडवायझरी आहे बॉडी, याच्या चेअरमन सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आहे. तर मदतनीस म्हणून ही कौन्सिल आहे आणि म्हणून ती सल्लागार मंडळ आहे. पण सल्लागार मंडळ असलं तरी तिथे मतदान वगैरे होतं. भारत मंत्र्याच्या निर्देशनात भारताच्या ब्रिटनमधील कार्य हे बघतं. अंडर द डायरेक्शन ऑफ अ सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया वर्क इन UK. कुठे काम करतं? UK मध्ये काम करतं. कोणाचं काम करतं? भारताच्या गव्हर्नन्सचं काम करतं. बरोबर आहे. नागरी आणि सैनिकी अधिकाऱ्यांवर सुद्धा हे नियंत्रण ठेवतं. जेवढे नागरी आणि सैनिकी आहेत ना त्याच्यावर, त्यांच्या रिक्रुटमेंटचे पॉलिसीज रेग्युलेशन्स हे बनवतं. सोबतच काय तर गव्हर्नरची नियुक्ती करायचे सुद्धा डिसिजन हे इंडिया कौन्सिल घेतं. क्लिअर? मग आता इतकी पॉवर आहे तर त्याची संरचना पण तशी असली पाहिजे, स्ट्रक्चर पण तसं असलं पाहिजे. ते 15 सदस्यीय बॉडी आहे. हाऊ मच? 15 मेंबर्स. 15 सदस्य. आणि यांचं कोरम किती राहील? तर 5चं कोरम राहील. आणि आठवड्यातून किमान एक वेळा यांची बैठक होते. ऍटलिस्ट वन्स अ वीक सिटिंग वॉज बिंग देअर. ओके. त्यापैकी 15 जे सदस्य आहेत, आता लक्षात घ्या, त्यापैकी 8 जे आहेत ते ब्रिटनच्या राणीकडून नियुक्त होईल. अपॉइंटमेंट नियुक्ती होईल. कोण? ब्रिटनची राणी, म्हणजे तिचे पिलंटू. बरोबर आहे, पिट्टू. सगळे 8. आणि हे 7 जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर्स कडून निवडणुकीने इलेक्शन. इकडे इलेक्शन, तिकडे अपॉइंटमेंट. म्हणजे ही कशी बॉडी आहे? सेमी इलेक्टेड. कशी बॉडी आहे? सेमी इलेक्टेड बॉडी. सेमी इलेक्टेड बॉडी, क्वासाई इलेक्टेड बॉडी. है ना, आपल्याला असं दिसतंय. मग याला आपण असं म्हणू शकतो क्वासाई रिप्रेझेंटेटिव्ह बॉडी. रिप्रेझेंटेशन होतंय पण क्वासाई होतं, पूर्ण होत नाही. आता बघा कंडिशन दोघांची, दोन्ही सदस्यांची कंडिशन. 10 वर्षात त्यांनी भारतात भालधंदे करावे म्हणते, म्हणजे रेसिडेन्स किंवा सर्व्हिस करावी. आणि नियुक्तीच्या आधी 10 वर्षापर्यंत त्यांनी भारत सोडला नाही रे बाबा, हे कन्फर्म झालं पाहिजे. सोबतच एक खूप सुंदर महत्वाचं आहे. महत्वाचं कसं? चांगले वर्तन असलं पाहिजे, गुड बिहेवियर. आपण नाही का सर्व्हिस मध्ये लागतो तर आपले वर्तणूक तपासल्या जातं ना, पोलीसवाले चौकशी करायला येते. चांगले वर्तन. त्याच्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या, लक्षात घ्या, यांनी जर लोचेक केले सदस्यांनी तर दोन्ही सभागृहाच्या मतावर यांना पदावरून दूर केल्या जाईल. रिमूव्हल प्रोसेस कशी आहे? संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतदान होईल आणि त्याच्या आधारावर. म्हणजेच काय तर हे जे सदस्य आहेत हे पॉवरफुल आहेत, है ना, त्यांना सहजासहजी काढता येतं का? रिमूव्हल प्रोसेस बघा किती कठीण केलेली आहे. रिमूव्हल प्रोसेस का कठीण केलेली आहे? जेणेकरून इंडिया कौन्सिल जे आहे याला स्टॅबिलिटी मिळावी. बरोबर आहे, राईट. पगार त्यांना £1200 प्रतिवर्षी. तुम्हाला हा का पगार हो? अरे आता कॅल्क्युलेट करा, आता तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. ते बसले सगळे चांडाळ चौकटी आपले इंडिया कौन्सिलचे सदस्य. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कौन्सिल, त्याला इंडिया कौन्सिल किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कौन्सिल असं म्हणतो. ॲबॉलिश केलेले आहे BOC आणि COD. तर त्यामुळे त्या दोघांचेही अधिकार कोणाकडे जातील? कौन्सिलकडे जातील. आता हे अधिकार काय होते? यांना एक लीगल स्टॅटस होता. लीगल पर्सन म्हणून समजल्या जात होते, कारण हे निर्णय घ्यायचे आणि या निर्णयाच्या आधारावर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया काम करायचा. त्याच्यामुळे यांचा निर्णय चॅलेंज होऊ शकत होतं कोर्टात. सेम वे इन द सेम वे
आपल्याला दिसतं इंडिया कौन्सिलचे सुद्धा निर्णय इट वॉज बिंग चॅलेंज इन द कोर्ट ऑफ द लॉ, आणि म्हणून हे कशी बॉडी झाली, कॉसाय कॉर्पोरेट बॉडी झाली, ऍज अ लिगल बॉडी झाली. कशी झाली, लिगल बॉडी झाली, लिगल पर्सन झालेला आहे. त्यामुळे याच्या अगेन्स्ट मध्ये कोणीही कोर्टात जाऊ शकत होतं. म्हणजे आपल्याला काय दिसतंय या सर्व याच्यातून की रिस्पॉन्सिबिलिटी कशी क्रिएट केली, पार्लमेंटरी रिस्पॉन्सिबिलिटी आणि लिगल रिस्पॉन्सिबिलिटी ही क्रिएट आपल्याला केलेली इथे दिसून येते. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिया कौन्सिलचा प्रॉपर्टी आणि रेव्हन्यूवर ताबा, कारण की एक प्रॉपर्टी आणि रेव्हन्यू कोणाकडे गेला, आता राणीकडे गेलं. मग राणीच्या वतीनं कोण पाहिजे, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आणि त्याची कौन्सिल, बरोबर आहे. मग कंपनीची प्रॉपर्टी राणीकडे ट्रान्सफर केल्यानंतर त्याच्या महसुलातील खर्चावर नियंत्रण जे आहे ना, कंट्रोल ओव्हर द एक्सपेंडिचर ऑफ इंडियन रेव्हन्यू वॉज गिव्हन टू द इंडिया कौन्सिल. इंडिया कौन्सिलकडे त्याचं कंट्रोल दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जेवढ्या काही रेव्हेन्यू जमा करायचे आहेत त्या कोणाकडे जमा होतील, इंडिया कौन्सिलकडे जमा होतील. आता याच्याकरिता इंडिया कौन्सिलने एक काय केला, स्पेशल ऑडिटर ऑफ अकाउंट्स हा अपॉइंट केला. या कायद्यामध्ये तरतूद की बाबा स्पेशल ऑडिटर फॉर अकाउंट्स हा राहील आणि त्याच्या आधारे तुमचं ऑडिट केलं जाईल. ऑडिट ऑफ रिसिप्ट्स आणि ऑडिट ऑफ पेमेंट्स ह्या दोन्ही कोण करेल, एक विशेष लेखा परीक्षक करेल. बघा किती महत्वाचा आहे ऑडिट, है ना. त्या वेळापासून आधी तर कॅग पण पॉवरफुल होता, जबरदस्त. नंतर बघूया आपण पुढे कसं होतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया गव्हर्नर जनरल जो आहे याची दंडीगुल झाली, कारण की त्याचे भाऊ गेले, सीओडी बीओसी गेले, तर त्यांचे धंदे बंद झाले म्हणून गव्हर्नर जनरल गेला. आता गव्हर्नर जनरल कंपनीच्या वतीनं काम करायचं. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया वॉज अ एक्झिक्युटिव्ह हेड ऑन बिहाफ ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. आता एक्झिक्युटिव्ह हेड भारतामध्ये राणीच्या वतीनं पाहिजे होता, ऑन बिहाफ ऑफ क्वीन, आणि म्हणून टायटल बदललं. काय टायटलच बदललं, काम तेच, भालदंडे तेच, लक्षात घ्या. जे गव्हर्नर जनरल करत होता उच्चपत्या तेच, पण व्हाईसरॉय काय टायटल दिलं, व्हाईसरॉय. मग व्हाईसरॉय म्हणजे काय, व्हाईसरॉय इज नथिंग बट द रुलर. लक्षात घ्या, रुलर ऑन बिहाफ ऑफ है ना अदर रुलर और मास्टर. एखादा त्याचा मालिक आहे, मुखिया, त्याच्या वतीनं तो रूल करेल कुठेतरी. इन जनरल जेवढ्या कॉलनीज आहेत, कॉलोनियल जे रूलर राहत होते, ऑन अ बिहाफ ऑफ है ना द मास्टर रूलर दॅट इज कॉल्ड एज अ व्हाईसरॉय. मग राणीच्या वतीनं भारतावर हा राज्य करत होता म्हणून याला काय म्हणतो आपण, व्हाईसरॉय. पहिला व्हाईसरॉय, शेवटचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया लॉर्ड कॅनिंग, आणि पहिला व्हाईसरॉय ऑफ इंडिया लॉर्ड कॅनिंग, फर्स्ट अर्ल कॅनिंग. लक्षात ठेवा, हे पण शब्द लक्षात ठेवायचे. केव्हापासून होता हा आमच्या, 28 फेब्रुवारी 1856 ते 31 ऑक्टोबर 1858. लवकरच गेला आमच्या. जाऊ द्या, आता आपल्याला काय करायचं. हा चला ठीक आहे, तो काऊन गेला ते नंतर पाच बसू. शेवटचं एक छोटस सनदी नागरी सेवा जी आहे त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आधी सीओडी बनवायची, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स बनवायचं. आता कोण बनवेल, आता इंडिया कौन्सिल बनवेल रूल्स अँड रेग्युलेशन्स, आणि कोणाच्या सहाय्याने, सिव्हिल सर्व्हिस कमिशनर्स जे आहेत त्यांच्या सहाय्याने ते तयार करेल आणि त्यानुसार ओपन रिक्रुटमेंट पद्धती चालेल. म्हणजे कंटिन्युएशन आलं 1853 आपल्याला दिसतंय. फक्त इथे कोण बदललं आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टरच्या जागी आता इंडिया कौन्सिल आलेली दिसून येते. ठीक आहे. म्हणजेच जर क्रक्स जर बघितला तर 1858चा जो कायदा आहे हा माइलस्टोन काय राहिला, माइलस्टोन यासाठी राहिला की रिस्पॉन्सिबल गव्हर्नन्सची नीव भारतात ठेवली आणि जे ट्रेडर्स होते म्हणजे सुडो रूलर्स जे होते ते हटवून प्रत्यक्षात रूलर इथे आलाय. रूलर आला आणि रिस्पॉन्सिबिलिटी आली म्हणजे पुढचे मार्ग मोकळे झाले. पुढचे मार्ग मोकळे झाले म्हणजे जर जबाबदेता आली तर भविष्यात रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व पण येण्याची शक्यता आता दिसून येत होती. जरी असं असलं तरी सर्वात मोठं क्रिटिसिझम काय, एवढा फापट पसारा केला, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाच्या जागी व्हाईसरॉय घुसवला, पण कामं भालधंदे तेच ठेवले. अल्टिमेटली द ब्रिटन नाउ, अर्लियर इट वॉज इनडायरेक्टली रूल ओव्हर द इंडिया, नाउ इट इज डायरेक्टली रूल ओव्हर द इंडिया. दॅट इज ओनली डिफरन्स.
ओके, लक्षात आलं का? बाकी मला वाटते तुम्हाला समजलं असेल. मस्तपैकी समजून घ्या. हा बरेच वेळा विचारतात, अभ्यास करताच तुम्ही, म्हणून मी तुम्हाला देतो ऑल द बेस्ट.